हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. घरात कारलं म्हटलं की सगळ्यांची तोंड वाकडी होतात. कोणी सुद्धा कारल्याची भाजी खायला तयार होत नाही. मग म्हटलं भरलं वांग जसं करतात तसं भरलं कारलं करूया. जेवताना कोणाला समजलंच नाही ही भरलेलं कारलं आहे. सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्लं आणि संपूनही टाकलं. तर चला बघा मी कसं करते ते. त्यासाठी कारली स्वच्छ करून असं त्याचे 2 भाग करून घेतले आणि त्यातील बिया काढून घेतल्या आणि कारले करताना अगोदरच अर्धा तास हळद, मीठ आणि दही लावून झाकून ठेवायचं आणि त्यानंतर करायला घ्यायचं. त्याने कारल्याचा कडूपणा जरा कमी होतो आणि कारले कडू होत नाही. आणि ही भरलं कारलं करण्यासाठी मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो असा गॅसवर भाजून घेतला. माझ्याकडे अशी जाळी नव्हती, मग मी डायरेक्ट गॅसवरच ठेवलं. त्यानंतर या सर्वांची पेस्ट तयार केली. त्याच्यामध्ये थोडासा लसूणही टाकला आणि ह्याची मिक्सरमध्ये अशी पेस्ट तयार करून घेतली आणि कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ही पेस्ट अशी भाजून घेतली. अशी कांदा, टोमॅटो आणि लसणाची पेस्ट जर तुम्ही कारल्यामध्ये वापरली तर जे कोणी कारले खात नाही ते सुद्धा आवडीने खातील. भरलं कारलं करण्यासाठी मसाला तयार करायला घेतला. त्यासाठी 4 चमचे शेंगदाण्याचे कूट घेतले. त्यामध्ये घरातील तिखट टाकले म्हणजे चटणी टाकली आणि 1 चमचा मीठ टाकले आणि माझ्याकडे खोबऱ्याचं वाटण होतं, मग ती खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये घातलं. त्याचबरोबर आपल्याला असं एक सिक्रेट पदार्थ कारल्यामध्ये टाकायचा आहे, तो म्हणजे चिंच. कारल्यापासून कोणताही पदार्थ करायचा असले तर त्याच्यामध्ये तुम्ही चिंच टाका. कारल्यामध्ये चिंच टाकल्याने कितीही कडू कारले असले तरी ते कडू होत नाही, त्याचा कडूपणा निघून जातो. त्याचबरोबर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही लिंबूही पिळू शकता. असा छानसा मसाला झाल्यानंतर तो सर्व मसाला कारल्यामध्ये असा भरून घेतला आणि सर्व कारल्यामध्ये असा मसाला भरून झाल्यानंतर ही सर्व कारली कढईमध्ये एक एक अशी सोडून दिली. कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आणखीन एक सिक्रेट पदार्थ टाकला जातो, तो म्हणजे गूळ. जर तुमच्याकडून कारले कडू होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा. जर गूळ नसेल तर साखर टाकायची. साखर किंवा गूळ टाकल्याने कारल्याचा कडूपणा ही पूर्णपणे कमी होतो. जसं मी आमच्या घरामध्ये भरलेलं कारलं करते तसं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भरलेलं कारलं केलं तर जे कोणी तुमच्या घरामध्ये भरलं कारलं खात नसेल किंवा कारल्याचा कोणताच पदार्थ खात नसेल तेही कारले अगदी आवडीने खातील. तसेच कारल्याची कोणतीही भाजी करायची असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही दही टाकलं तरीही कारल्याचा कडूपणा कमी होतो. आणि कारल्याच्या कोणत्याही पदार्थामध्ये जर तुम्ही गूळ टाकत असाल तर अगोदर कारले शिजवून घ्यायचे आणि मग शेवटला तुम्ही गूळ टाकू शकता. नाहीतर कारले पुन्हा शिजत नाही, ते डाडरल्यासारखे होते. कसं बघितल्यावर तोंडाला पाणी सुटलं ना, तर अशा पद्धतीने हे कारलं केलं असं ताट करून घेतलं. तुम्ही पण हे असं कारलं एकदा नक्की ट्राय करा.